मस्त असे छान पालक पराठे बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे, तो आपण ब्लांच करून घेणार आहे। ब्लांच करून घेणे म्हणजे काय, पाणी थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यात आपण 1 मिनिटभर पालक घालून घेणार आहोत आणि 1 मिनिट झाल्यानंतर आपण छान लगेच पटकन तो स्ट्रेनरमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता थंडीचे दिवस चालू आहेत, पालेभाज्या खूपच छान मिळतात आता मार्केटमध्ये। 1 मिनिटभरानंतर आपण पटकन हा पालक काढून घेणार आहे, जेणेकरून त्याची कुकिंगची प्रोसेस थांबेल। तुम्ही बघू शकता मी इथे सर्व पालक एका स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यावर पटकन थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून त्याची कुकिंगची प्रोसेस थांबते आणि पालक आपला काळपट पडत नाही। त्याच्यानंतर आपण आता पालकची पेस्ट बनवून घेणार आहे, म्हणून मी एका मिक्सरच्या भांड्यात हा सर्व पालक काढून घेते। त्याच्यात आपण आता 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबूचा रस घालणार आहोत। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी 2 घातल्या तरीही चालेल। हे छान एका मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच्यात लिंबू पिळून टाकायचा आहे। लिंबू कशासाठी घालायचा असतो, पालक पचायला थोडासा जड असतो, लिंबूमुळे पचनासाठी मदत होते आणि त्याचा कलरही छान टिकून राहतो। याची पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मी 4 चमचे बेसन पीठ घालत आहे, जेणेकरून आपले पालक पराठे खमंग असे छान लागतात चवीला। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यात ही पालकची पेस्ट बनवून घेतलेली ती पूर्ण पेस्ट घालून घेणार आहोत। छान पीठ आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्सरच्या भांड्याची पेस्ट मी काढून घेतलेली आहे। छान असं सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच थोडं पीठ ॲड करायचं आहे, पाणी ॲड करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी सर्व पेस्ट काढून घेते आणि छान असं थोडं पीठ मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता याला जास्त पाणी लागत नाही। छान असं आपलं इथं पीठ मळून तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं मळलेलं आहे, जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही। आपण आता याला 10-15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया, जेणेकरून आपले पराठे खूपच छान खमंग आणि खुसखुशीत चविष्ट असे बनतात। 10-15 मिनिटं रेस्ट केल्यानंतरच आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत। 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथं आपला सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे। त्याचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, छान असा गोळ्याचा आपण आता पराठा लाटणार आहे। तुम्ही थोडंसं पीठ लावलं तरीही चालेल, बिना पीठ लावता पराठे लाटले तरीही चालेल। मस्त असे गोल गरगरीत पराठे आपण लाटून घेणार आहोत। पराठा लाटून आपला छान तयार आहे। आता या तव्यावर आपण पराठा टाकून घ्यायचा आहे आणि थोडे आपल्याला त्या पराठ्यावरती बबल्स दिसायला लागले त्याच्यानंतरच आपण पराठा पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता थोडे बारीक बबल्स दिसायला लागलेले आहेत। पराठा आता आपण पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मस्त असं तूप लावायचं आहे। तुपामुळे पराठे खूपच छान खमंग असे लागतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटरही लावू शकता। छान असं दोन्ही साईडनं तूप लावून घ्यायचं आहे आणि पराठा मस्त असा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या पराठ्याला। मस्त असं सर्व बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे।
पराठा छान भाजल्यानंतर असं जाळीवर किंवा एखाद्या स्टँडवरती टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटत नाही आणि पराठे आपले छान असे तयार होतात। तुम्ही बघू शकता मी असे जाळीवरती सर्व पराठे ठेवलेले आहेत। ते थंड झाल्यानंतर डब्यात ठेवायचे आहेत। तसेच बाकीचे आपण सर्व पराठे लाटून घेणार आहोत। थोडंसं मी इथं पीठ टाकून त्याच्यावर लाटून घेते, जेणेकरून चिकटणार नाही। छान असा गोल पराठा फिरवून फिरवून लाटायचा आहे, म्हणजे आपला पराठा गोल तयार होतो। तुम्ही बघू शकता। छान असे पराठे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाठीमागे जाळी थोडी रिकामी दिसत असेल, एवढे खमंग खुसखुशीत पराठे होतात की गरमागरम सगळे पटपट खायला घेतात। बाकीचे पराठे आपण पूर्ण बनवून घेणार आहोत। सगळे छान असे सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि छान तूप लावून भाजायचे आहेत। खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असे आपले पालक पराठे तर रेडी आहेत। तुम्ही बघू शकता छान असे मस्त पालक पराठे तयार होतात। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।